मुंबईमध्ये एकूण मतदान जवळपास 1 करोडच्या आसपास आहे। त्या 1 करोडपैकी 45 लाख ते 50 लाख हे कोर मराठी मतदार म्हणजे त्यात सगळे जाती धर्म आले, महाराष्ट्राची लोक ही 45 ते 50 लाखाच्या आसपास आहेत। याच मुंबईमध्ये उत्तर भारतीय लोकांची संख्या ही 15 लाखाच्या आसपास आहे। गुजराती आणि मारवाडी यांना जर तुम्ही सोबत घेतलं तर त्यांची ही लोकसंख्या जवळजवळ 15 ते 17 लाखाच्या आसपास आहे। आणि मुस्लिम मतदारही मुंबईमध्ये खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण मुस्लिम समाजाचं मतदान हे मुंबईमध्ये 1 कोटीपैकी जवळजवळ 20 लाख म्हणजे 20% आसपास आहे आणि 10% इतर लोक आहेत। त्यामुळे ठाकरेंना जर मुंबई काबीज करायची असली तर जे कोर मराठी मतदार आहे 45 ते 50% त्या मतदानावर 70 ते 80% स्वतःचा हक्क जमवणं ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कारण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस उत्तर भारतीय, गुजराती आणि मारवाडी जे काही मतदान आहे त्या मतदानावर हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यामुळे नेमकं आता मराठी मतदार आणि मुस्लिम मतदार जो मी सांगितलं खूप मोठा फॅक्टर आहे। जर मुस्लिम समाजानं उद्धव ठाकरेंना साथ दिली, कारण असं मानलं जातं की मुंबईतील मोठा मुस्लिम समाज बाळासाहेब ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंना वारंवार साथ देतो, जर तसं काहीतरी घडलं तर उद्धव ठाकरेंना निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो आणि राज ठाकरेंच्या मनसेलाही यावेळेस चांगलं यश मिळण्याची शक्यता सध्या तरी मुंबईमध्ये दिसते। पण तेच मुस्लिम मतदार मुंबईमध्ये खूप मोठा फॅक्टर ठरणार आहे।